कोल्हापुरात सुरू असलेल्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये शनिवारी संध्याकाळी उत्तर रामचरित हे दिलीप कुलकर्णी लिखित आणि आदित्य खेबुडकर दिग्दर्शित नाटक सादर झालं। तर रविवारी संध्याकाळी देणाऱ्याचे हात हजार हे बाळ कोल्हटकर लिखित आणि मिलिंद चिकोडीकर दिग्दर्शित कोल्हटकरी पठडीतील नाटक सादर झालं। उत्तर रामचरितमध्ये श्री रामाच्या प्रतीकाचा आधार घेत धर्मनिरपेक्ष मूल्यांची गळचेपी करणारं कथासूत्र सादर करण्यात आलं। तर देणाऱ्याचे हात हजार या नाटकानं कौटुंबिक समतोल राखण्याचं भान निसटलं की काय होतं याचं सादरीकरण करण्यात आलं। केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये शनिवारी संध्याकाळी उत्तर रामचरित हे दिलीप कुलकर्णी लिखित आणि आदित्य खेबुडकर दिग्दर्शित नाटक सादर झालं। 1980च्या दशकात हे नाटक प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्रानं सादर केलं होतं। आता यावर्षी प्रत्ययच्या नव्या पिढीनं हा नाट्याविष्कार सादर केला। सादरीकरणाचा बाज वेगळा, कलाकार वेगळे, पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आशय मात्र तोच होता। आजही अनेक धर्म, संघटना आणि राजकीय शक्ती श्रीराम या आदर्शाच्या प्रतीकाचा आधार घेत धर्मनिरपेक्ष मूल्यांची गळचेपी करतायत। शंभुकांची पिळवणूक आणि भूमिकन्या सीतांवर अत्याचार करतायत अशी मांडणी दिग्दर्शक आदित्य खेबुडकर यांची होती। यामध्ये रामाची भूमिका आदित्य खेबुडकर यांची, सीतेची भूमिका आसावरी नागवेकर, शंभुकाची भूमिका नीरज नारकर यांनी समजून केली। त्यांना मिलिंद इनामदार आणि सुहास लकडे यांची नेटकी साथ मिळाली। नेपथ्यामध्ये सनातन धर्माचं प्रतीक म्हणून उलट्या वटवृक्षाची मांडणी वेधक होती। नाटकातील अनेक प्रसंग जिवंत करण्यासाठी मूक अभिनयाला समूह नृत्याची जोड देण्यात आली। विशेषतः यज्ञवेदी आणि अश्वमेघाचा प्रसंग लयबद्ध सामूहिक हालचालीतून साकारणं हे नक्कीच महत्त्वपूर्ण होतं। या नाटकानं सफाईदारपणे प्रयोग करून प्रेक्षकांना वेगळा नाट्यानुभव दिला। रविवारी संध्याकाळी देणाऱ्याचे हात हजार हे बाळ कोल्हटकर लिखित आणि मिलिंद चिकोडीकर दिग्दर्शित कोल्हटकरी पठडीतील नाटक सादर झालं। हे नाटक म्हणजे सर्जक कलावंत म्हणून जगताना येणाऱ्या मोहाच्या क्षणांना सामोरं जाताना कौटुंबिक आयुष्याचा समतोल बिघडू द्यायचा नसतो याची जाणीव करून देणारं नाटक आहे। ही शिकवण देणारी कथावस्तू रंजक व्हावी म्हणून पूर्वायुष्यात कौटुंबिक समतोलाचं भान न राहिलेला आणि मृत्यूनंतर त्या गोष्टीची जाणीव झाल्यानं मुक्ती न मिळालेला एक आत्मा पात्र म्हणून रंगमंचावर आणलाय। भिंतीत चिणलेला हा आत्मा मुक्ती मिळवण्यासाठी एका छोट्या मुलीला माध्यम बनवून त्यांच्याच वंशातील एका प्रतिथयश नाटककार आणि कलाकाराशी संपर्क साधतो। शोभा नावाच्या एका नटीच्या प्रेमामध्ये वाहवत निघालेल्या दिनकरचा संसार सावरून एक प्रकारे प्रायश्चित्त घेतो, हे या नाटकाचं कथानक आहे। कोल्हटकर यांचं कौटुंबिक नाटक असल्यानं नेपथ्यामध्ये बॉक्स सेट लावला जाणार हे गृहीत होतं। आत्म्याचं पात्र प्रेक्षकांना दिसावं पण रंगमंचावरील पात्रांना दिसू नये असं दर्शवण्यासाठी रंगमंचाच्या डाव्या कोपऱ्यात एक जागा निर्माण करण्यात आली होती। पण आत्म्याच्या डोळ्यावर लावलेला चष्मा गंमतशीर होता। 3 अंकी नाटक 2 अंकात बसवताना काही प्रसंगामध्ये जाणवणारी असंबद्धता पूर्णपणे टाळणं या संघाला शक्य झालं नाही। अभिनयामध्ये सर्वाधिक बाजी मारली ती बालकलाकार संचिता कुमठेकरनं। आत्म्याची भूमिका करणाऱ्या दिग्दर्शक मिलिंद चिकोडीकर यांनी सतत वरच्या पट्टीत संवाद बोलण्याची गरज नव्हती। तपकिरे हे पात्र धनाजी शिरगुपीकर यांनी उत्तमरित्या सादर केलं। या स्पर्धेत प्रायोगिक मांडणीच्या अनेक नाटकानंतर कोल्हटकरी नाटक पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी सुखद होता।